तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख 20. आता तुम्ही म्हणशाल शेवटचा आपला ब्लॉग झाला होता 16 तारखेचा, आज डायरेक्ट 20 तारखेला कसा ब्लॉग केला. तर झालं असं की 16 तारखेची जी बुकिंग होती ती आपण 17 तारखेला रिटर्न आलो. म्हणजे ताथवडे IT पार्कवरून आपण जी कल्याणला नेली होती. त्याच्यानंतर त्या दिवशी आपल्याला कल्याणवरून म्हणजे दुसऱ्या दिवशी 17 तारखेला कल्याणवरून आपल्याला हडपसरची बुकिंग पडली होती. हडपसरला यायला आपल्याला 2-3 वाजले होते. त्याच्यानंतर आपण मग घरी आलो, झोपलो वगैरे. रात्री काहीतरी 10ला नंतर उठलो आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच दिवशी म्हणजे 17 तारखेला आपल्याला बुकिंग भेटली होती शिवाजीनगर फर्ग्युसन कॉलेज रोडवरून. ती पण कल्याणचीच होती. सॉरी, कल्याणची नाही, ती सांताक्रूजची होती. तर ती बुकिंग लगेच 12 वाजताची असल्यामुळे काय झालं, उठल्यानंतर आपल्याला उरकायला वगैरे टाईम भेटला नाही जास्त. त्याच्यामुळं लगेच उरकलं. गॅस भरला नाही, गॅस येतानाच भरला होता. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण पिकअपलाच गेलो कस्टमरला. तिथून आपण तो काहीतरी 12 वाजताचा पिकअप होता, पण कस्टमरला 1 तास लेट झाले यायला. 1 वाजता निघालो, 4 वाजता आपला सांताक्रूजला ड्रॉप झाला होता. तिथं सांताक्रूजला ड्रॉप झाल्यानंतर आपल्याला 1 तासभराने परत 6 वाजताची रिझर्वेशन आपल्याला लगेच भेटली. तिथूनच अंधेरी वेस्टमधून याचा ड्रॉप होता, शंकर कालाटनगर वाकडचा ड्रॉप होता. त्याच्यामुळं काय झालं, सगळं गडबडीत झाल्यामुळं आपल्याला जास्त टाईम ब्लॉक बनवायला भेटला नाही. मग त्या दिवशी आपण म्हणजे सकाळी आलो. ट्रॅफिक आपल्याला आहे ना, म्हणजे जी ताथवडेवरून आपण जी नेली ती कल्याणला, त्या दिवशी येताना आपल्याला फुलघाटात ट्रॅफिक लागलं होतं. आणि त्याच्यानंतर ही जी नेली आपण फर्ग्युसन कॉलेजवरून, तेव्हा पण येताना आपल्याला घाटात फुल ट्रॅफिक लागलं. त्याचं कारण असं की दिवाळीच्या टायमात सगळे जे मुंबईत राहणारे किंवा अजून पलीकडे राहणारे, काही गुजरातवरून गाड्या येतात, तिकडून येणारे जे आहेत पालघर वगैरे त्या साईडच्या, तर ते सगळे आहे ना इकडं खाली जाणारे. समजा आपल्या पुण्यात आहे, पुण्यातून बाहेर जाणारे कोल्हापूर, सांगली, सातारा, इकडं जाणारे जे आहेत ना लोक, ते सगळे मग ह्या मार्गे येतात ना एक्सप्रेस हायवेने. त्याच्यामुळे फुल घाटात म्हणजे पूर्ण जामच असतोय. पार खालपासून फूड मॉलपासून तर जवळपास वरती घाटापर्यंत फुल जाम लागतो आपल्याला. तर झाले त्या दिवशी. नंतर मग आपला ड्रॉप काहीतरी तरी 10-11 वाजले होते ड्रॉप व्हायला. नंतर आपण रात्री बघितली बरं का बुकिंग, म्हणजे आला 18 तारीख. 18 तारखेला आपण बुकिंग बघितली, पण 18 तारखेला काय झालं, त्या दिवशी म्हणजे पूर्ण सायलेंट होतं. मुंबईच्या बुकिंग आहे ना, क्वचित एखादी अर्धी रिझर्वेशन दिसत होती, पण ती काय आपल्याला हाती लागतच नव्हत्या बुकिंग त्या. मग रात्री आपल्याला लागली होती आधी एक शिर्डीची बुकिंग बरं का. 3,900 रुपये रेट होता. बुकिंग उचलली आणि शिर्डीत आपले जे एजंट आहे 1-2 ओळखीचे जे आहे ना बुकिंग देणारे, आपल्याला रेग्युलर देतात शिर्डीत गेल्यावर, पुण्यासाठी किंवा मुंबईसाठी देतात. त्यांना कॉल करून बघितला तर ते बोलले, भाऊ आमच्या स्वतःच्या गाड्या आहे ना 2 दिवस झाल्या जाग्या उभ्या आहे, त्याच्यामुळे तुम्ही आहे ना रेट जरी भेटत असेल ना तरी पण येऊ नका, कारण इकडून तुम्हाला 99.9% एमटी जायला लागेल परत, कारण आमच्याच गाड्या स्वतःच्या जाग्या उभ्या आहे म्हटले. कारण पुण्यातून शिर्डीला यायला भरपूर बुकिंग आहे म्हटले. म्हणजे जिथं आता हे एजंट लोकांचे तर रेट कमीच असतात, त्यांचा 2,500 रुपये रेट चालतो, तर ते बोलले आम्ही वाढवून 3,000 रुपये देतोय. एवढ्या बुकिंगचं प्रमाण आहे पुण्यातून शिर्डी नाशिकला यायला, पण इकडून तिकडे जायला बुकिंगच नाही अक्षरशः, अशी परिस्थिती. आणि मग त्याच्यामुळे आपण काय झालं, त्या दिवशी ती बुकिंग आपण कॅन्सल केली 18 तारखेची. आणि मग रात्री काय परत आपल्याला मुंबई भेटले नाही. आपण डायरेक्ट जाऊन घरी झोपलो. पाट उठून बघितलं, चेक केलं, पण पाट पण आपल्याला मुंबईच्या बुकिंग काय दाखवल्याच नाही. सगळ्या आउटच्या दाखवत होतं. आउटला जाऊन काहीच फायदा नाही, शेवटी एमटीच यायला लागत. आणि मग त्यानंतर झालं असं की आपण एक 10 वाजेपर्यंत काहीतरी परत झोपलो. आणि मग नंतर जे चेक केलं रिझर्वेशन, तर मला शिर्डी कोपरगावची रिझर्वेशन 4,200 रुपयांनी भेटली. आता शिर्डी कोपरगाव घ्यायचं रिझन असं की आता तुम्ही म्हणशाल कालची शिर्डी रात्रीची नाही घेतली, मग आज का घेतली. पण कालपर्यंत मला माहीत नव्हतं की पुन्हा मुंबईच्या बुकिंग कमी झाल्यात, म्हणून ती बुकिंग कॅन्सल केल्यानंतर मग त्याच्यामुळे डिसिजन असा घेतला की बुवा शिर्डीला येऊन आपण घरी आपल्या जाऊ शकतो. कारण मी राहायला जुन्नरला आहे. दिवाळीला मला जुन्नरला माझं डोक्यातच होतं की बुवा 20 तारखेला आपल्याला घरी जायचं आहे. तर मग विचार असा केला
की जर समजा आज जर मुंबई नाही भेटली तर मग आजचा दिवस वाया जाण्यापेक्षा असं ऑलरेडी पुण्यातून जुन्नरला जायला 80 किलोमीटर अंतर मला एमटी जावं लागतं, आणि मग त्याच्यापेक्षा शिर्डीला जर आलो तर शिर्डीतून 110 किलोमीटर, पुण्यातून 80 जाणार आहे ते इकडे 30 किलोमीटर जास्त जाते, पण मला 4130 रुपये तर भेटले ना त्या बुकिंगमध्ये. त्या हिशोबाने मी बुकिंग घेतली, प्लस 110 रुपये आमचा आळेफाट्याचा जो टोल आहे तो पण टोल भेटला मला, कारण तो आता मी लोकल असल्यामुळं मला तो टोल फ्री होतो. पण मी प्रत्येक कस्टमरकडून या नाशिक शिर्डीच्या बुकिंग असेल तर मी त्यांच्याकडून ते टोलचे पैसे मी घेतोच, कारण ते आपले राहतात, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी पैसे घेत होते. कस्टमर बोलतात की बाबा तुम्ही लोकल होते, तुमचा टोल कट नाही झाला तरी तुम्ही बाबा पैसे घेता. मी त्यांना डायरेक्ट म्हणतो, साहेब बघा दुसरी गाडी जर असती तर तुम्ही त्यांना पैसे पेड करता यायचे ना, तर ठीक आहे ना, मग मला दिले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. असं समजा की बाबा लोकल गाडी नव्हती ना, मला 2 पैसे जर भेटत असेल तर मग तुम्ही त्याच्यासाठी काय हे करता. आणि मग त्यानंतर आपण आलो शिर्डीत, तरी पण ट्राय करून बघितलं. कस्टमर आपलं यांना एजंटला विचारलं मी की आहे का बुकिंग काय, पण ते बोलले नाही, बुकिंगच नाही अजिबात. एक बुकिंग होती फक्त, म्हणले की बाबा शिर्डीमधून नाशिकची 1,500 रुपये देतो म्हणले, पण काय फायदाच नव्हता, कारण परत नाशिकवरून एमटीच यायचं. तर मग म्हणलं जाऊ द्या, कारण नाशिकवरून एमटी यायला 200 किलोमीटर पडतं आहे आपल्याला, मग ते काय नॉन परवडेबल आहे, जाऊ द्या म्हणलं. मग असंच सकाळपर्यंत झोपलो, 9-10 वाजेपर्यंत काहीतरी झोपलो तिथं शिर्डीमध्ये आपण, आणि मग डायरेक्ट आता एमटी निघालोय आपण. आता तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा होता की आपली जी तातवडेवरून आपण बुकिंग नेली होती, कल्याणला चाललो होतो, त्यावेळेस काय झालं, तळेगाव दाभाडेचा जो टोल आहे तो टोल क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक कॅमेरा जास्त हलतोय, रस्ता खराब आहे इथं, ठीक आहे. तर तो तळेगाव दाभाडेचा टोल क्रॉस झाल्यावर काय झालं, एक इर्टिका गाडीवाल्याने ना त्याला मला वाटतं तो काहीतरी चुकला होता रस्ता, तर त्याला युटर्न घ्यायचा होता. काय झालं, त्याला युटर्न सापडत नव्हता, पण त्यांनी ऑलरेडी त्याची एक चुकी केली त्याने, की गाडी ऑलरेडी स्पीड 80च्या स्पीडनी कोणी शोधतं का युटर्न, आणि त्यांनी अचानक मग आपल्याला इंडिकेटर नाही दिला, काय नाही डायरेक्टली राईट युटर्न घेतला जागेवरती, आणि आपली पण स्पीड मागं 75-80च्या घरात होतो आपण. गाडी कंट्रोल झाली आपली, पण नकळत फ्रस्ट्रेशन निघताना कसं आपल्या एखाद्याने असं केलं तर मग आपल्या मनातून साहजिक एखादी शिवी निघतीच. तर मी त्याला काच खाली घेऊन एक शिवी दिली, तर ती काय आता यूट्यूबला आपल्याला ही व्हिडिओ टाकायची, त्याच्यामुळे ती शिवी आता मी याच्यात नाही सांगू शकत. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला अमोल बोंडवे ब्लॉग म्हणून टाका, तर त्याच्यात तुम्हाला ते दिसन, किंवा आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे चॅनलची त्या. तर यूट्यूबला नाही टाकता येणार, कारण त्यांच्या गाईडलाईन आहे, शिवी जर टाकली तर मग आपल्याला ते ऑब्जेक्शन घेतात. तर त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट एवढा झाला, सोशल मीडियाची पॉवर तुम्हाला सांगतो एवढी खतरनाक आहे. तर ती व्हिडिओ त्याच्या मित्रांनी बघितली 2 दिवसानंतर. त्या व्हिडिओला आत्ताच्या घडीला, आज 20 तारीख आहे, वाजल्यात 12:30 वाजल्यात, आत्ताच्या घडीपर्यंत 2,70,000 व्ह्यू गेल्यात त्या व्हिडिओला, आणि त्याच्यावर कमेंट पण भरपूर आल्या, शेअर वगैरे भरपूर झाली ती व्हिडिओ. बरेच जण म्हणले की भाऊ एक नंबर केलं तू, आमच्या मनातलं मनात जे असते ना प्रत्येकाच्या तेच तू बोलला, तर लय भारी वाटलं. असे तसे भरपूर कमेंट आल्या, तुम्ही वाचा करत, तुम्हाला लय मजा येईल त्या कमेंटमध्ये पण. तर ती व्हिडिओ त्यांच्या एका ड्रायव्हर मित्राने बघितली, आणि त्यांना ती शेअर केली व्हिडिओ. तर त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी इंस्टाग्रामवरती मेसेज केला की दादा, मी पण एक ड्रायव्हर आहे, माझ्याकडून त्या दिवशी चुकी झाली, आम्ही काय झालं, रस्ता चुकल्यामुळं मी तिथं युटर्न घेतला, पण युटर्न घेताना माझी एक चुकी झाली की मी इंडिकेटर दिला नाही, त्याच्यामुळं मी सॉरी बोलतो तुम्हाला. तर ठीक आहे, आता त्यांनी सॉरी बोललं आपल्याला, तर मी पण त्यांना बोललो की आता कसं त्यांनी व्हिडिओ बघितले असेल, त्याच्यात मी शिवी दिली बाबा, त्यांना जरा थोडं गिल्टी फील नाही व्हावं म्हणून मी पण त्यांना मेसेज टाकला, म्हटलं दादा माझ्याकडून पण सॉरी, तुम्हाला शिवी दिली, आता तुम्हाला जर नको वेगळं काही वाईट वाटायला म्हणून, पण व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला राहणार तसा, कारण त्याचं रिझन असं की बाबा त्याच्यामुळं काय होतंय, बाबा बाकीचे लोक सावध होतात ना, बाबा त्यांच्याकडून चुकी झाली, त्यांनी मान्य केली, पण नंतर भविष्यात जाऊन कुठं एखादा विचार करतो ना, बा अशी चुकी नको करायला, त्याच्यामुळं आपण तो व्हिडिओ तसाच ठेवतोय कंटिन्यू. आणि त्यांचा आपण स्क्रीनशॉट पण टाकला किंवा त्यांनी जो मेसेज केला होता आपल्याला तो इंस्टाग्रामच्या हायलाईटला पण टाकून दिलाय, फक्त त्यांचं नाव वगैरे आपण काही दाखवलं नाही, त्याच्यात हाईड केलंय,
कारण उगाच कसं काही जण त्यांना मेसेज करतील वगैरे त्या कारणामुळं. तर बघा मग सोशल मीडियाची पॉवर किती खतरनाक असते. आणि खरं माझ्या इंस्टाग्रामचं तुम्ही आहे ना पेजला फॉलो करा, कारण त्याच्यात बरेच आता मी आहे ना डॅशकॅममध्ये जे आता काही अशा घटना होत्यात ना अचानक समोर काही होतंय, तर त्याचं मी फुटेज त्याच्यावर अपलोड करत असतोय. तर तुम्ही नक्कीच बघा. आता ते हाय बीमची व्हिडिओ पण आपले दिघी रोडला झाला होता विषय, किंवा समोरच्या वॅगनरवाल्यानी गाडी हाय बीमला व्हाईट लाईट आहे ना त्याच्यावर मी ती पण टाकली होती व्हिडिओ, की व्हाईट लाईट हाय बीमवाले बोटाने मारली पाहिजे. तर ती पण व्हिडिओ जवळपास आत्ताच्या घडीला 5.25 लाख व्ह्यू झालेले आहे. तिला शेअर वगैरे 3 का 4,000 शेअर झाल्यात, लाईक वगैरे चांगले आलेत त्याला. व लोकांना त्या आवडायला लागल्यात व्हिडिओ. फॉलोअर्स वगैरे माझ्या आता त्या पेजला काहीतरी 3,600-700च्या समथिंग आहे काहीतरी. त्याच्यामुळं व्ह्यू वगैरे चांगले जातात, व्हिडिओ आपल्या व्हायरल वगैरे होतात. प्लस अजून एक व्हिडिओ टाकला होता मी, की आता कालच टाकला तो, भामच्या नदीच्या अलीकडं स्पीड कॅमेरा असतो ना दररोज, तर तिथं बाबा तुम्ही जरा थोडं सावधतेने गाडी चालवा म्हणून. ती पण व्हिडिओ चांगली व्हायरल व्हायला लागली आता. मी बरेच असे व्हिडिओ आहे की आहे त्याच्यात. ते एक भोसरीचा व्हिडिओ बनवला होता, किंवा ते काका म्हणतात पुढं राहतो मी म्हणलं भोसरीत, तेव्हा ते बोलले ते भोसरीचा एक किस्सा आहे म्हणले, त्याच्यावरून एक जोक आहे. तेव्हा मग मी त्यांना म्हणलं हा ते भोसरीला भोसडी म्हणतात. हां, तर मग तो पण बऱ्यापैकी व्हायरल गेला. असे व्हिडिओ मी टाकतोय त्याच्यात, जे बाबा आता माझे ड्रायव्हिंग करताना जे इन्सिडेंट झालेत, समजा ते कॉमेडी असो किंवा सिरियसली ॲक्सिडेंटल असो किंवा कोणतेही असो, तर त्या व्हिडिओ मी त्याच्यात रील बनवून अपलोड करतोय. तर तुम्ही तो चॅनल पण आपला पेज आहे ना इंस्टाचं, ते फॉलो करा तुम्ही, मग तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे बघायला भेटतील. तर मग अशा पद्धतीने आपलं झालं. आता शिर्डीवरून आपण एमटी निघालो. आता ठीक आहे दिवाळी होती म्हणून, पण समजा असं ऑफ सीझन जरी असेल तरी पण जास्त करून बाहेर आउटसाईडच्या बुकिंगा जास्त घेऊ नका. आणि जरी घेतल्यास तर रेट त्यांच्याकडून बऱ्यापैकी थोडा एक्स्ट्रा मागायचा प्रयत्न करा, कारण कस्टमर ॲग्री होत नाही द्यायला. कारण आता ठीक आहे हे आपल्याला 199 किलोमीटरचे 4,100 रुपये भेटले, म्हणजे 20 रुपये किलोमीटर आपल्याला भेटले. पण जर रिटर्नचं काउंट केलं तर आपल्याला 10 रुपये किलोमीटर होते. पण तेच जर समजा तुम्ही एक्स्ट्रा जरी समजा 2 रुपये किलोमीटरने कस्टमरकडून घेतले पैसे, कारण आता हे एजंट वगैरे जे आहेत ना ते रेट किती देतात आपल्याला, 5,000 रुपये पण नाही देते, 4,500. एखादा देतो 5,000 रुपये शिर्डी रिटर्नचे पुण्यामधून, मग ते किती पण अंतर असो. तर बा मग त्या हिशोबाने जर घेतलीच जर अशी बुकिंग, तर कस्टमरकडून कमीत कमी आपल्याला जाऊन येऊनचे जर किलोमीटर 12 रुपये किलोमीटरने आपल्याला मिनिमम भेटन पैसे, या हिशोबाने यायचं. आणि आता शिर्डीवरून तुम्हाला येताना सांगतो मी, आता जर समजा डॅश कॅममध्ये तो व्हिडिओ आत्ताचा सेव असेल तर, कारण काय होते आता आधीची फुटेज किंवा नंतरची फुटेज जर समजा एक्स्ट्रा वाढली तर ऑटोमॅटिकली आधीचं डिलीट होत चालते. तर ती जर फुटेज असेल तर मग मी तुम्हाला टाकतो ती. मयूर हॉटेल म्हणून आहे, संगमनेरचा टोल जर येताना तुम्ही एमटी येत असेल तर तो संगमनेरचा टोल कसा हुकवायचा ना, तर त्याचा मी तो व्हिडिओ फुटेज टाकतो. मयूर हॉटेल जे आहे ना त्याच्या शेजारूनच लेप घ्यायचा आणि पुढं जाऊन ते तनपुरे मळा वगैरे जो लागतोय आतमध्ये संगमनेरचा, तर ते तिकडून जायचं आणि मग पुढं टोलच्या पुढं रोड निघत होतो. तर मी तो जर असेल तर फुटेज टाकतो इथं, म्हणजे बा तुम्हाला लक्षात येईन बा पुढं टर्न घ्यायचा काय. कधी जर एमटी निघायचीच वेळ आली तर बा टोल वाचवायचा असेल तर जाऊ शकता. आळेफाट्याचा तर टोल नाही वाचवता येत बरं का, बाहेरून पुढून त्याला रोड नाही, पण हा तरी भाऊ तुमचे 110 रुपये इथं वाचतील. तर बघा तुम्ही, चालेल. आता आजचा ब्लॉग आपण आता आज तर काही गावाला जाणारच आहे, म्हणजे पोचल्या तर जमाय. आता आले आळेफाट्याच्या जवळ, तर आता इथून आपण एक साधारण 5 ते 6 दिवस गावाला थांबणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपला प्लॅन आहे परत इकडे यायचं, पुण्याला परत यायचं. तर मग बघू आता मध्यंतरी तर आता काय ब्लॉग वगैरे अपलोड व्हायचे नाही, तर मग पुढले आपण आता करू. मग जर मध्ये समजा काही वेगळा ब्लॉग बनवता आला, जर समजा आता गावाला जरी असेल तरी आपल्याला गावावरून एखाद्या अर्ध्या प्रायव्हेट बुकिंगच्या भेटतात, तर झाला त्याचा तर आपण अपलोड करायचा प्रयत्न करू. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग हा आपण आता इथं संपवतोय. आता इथून डायरेक्ट भेटू आपण दिवाळीच्या नंतरच, झालं मध्ये पॉसिबल तर येईन व्हिडिओ.
नाहीतर मग डायरेक्ट दिवाळीच्या नंतरच भेटू आपण. चालेल, ठीक आहे. इथून मागं जसा सपोर्ट दिला तुम्ही तसा इथून पुढे द्या. चला, धन्यवाद.